श्री स्वामी समर्थ. आज आपण शिमला मिरची बनवणार आहे. तर ते मिठाची बनवणार आहे, तिखटाची नाही. तर आता आपण इथं लसूण, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ काढून घेतलेलं आहे. आणि इथं हळद आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. इथं आपण फोडणीला जिरे घेतलेला आहे. तर आता आपण ही मिरची स्वच्छ धुवून अशी कट करून घेतलेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये असा मसाला भरून घेणार आहे. हो का, अशी भरून घेतलेले आहे. तर आता आपण इथं कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे आपण तेल घालून घेतलेलं आहे. तर आता आपण तेल तापलं की त्यात जिरे टाकून घेऊया. हो का, ह्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया. आपलं तेल तापलेलं आहे तर जिरे टाकलेले आहे आपण. हो का, इथं जिरे अशी छान कढली का नाही, मग त्याच्यामध्ये आपण मिरची घालून घेऊया. हो का, अशी मिरची तळायला घालून घेऊया. म्हणजे ह्याचा मसाला छान तळला की मिरची छान लागते चवीला. थोडा गॅस स्लो ठेवूया, नाही तर आपली मिरची करते. आता आपण मिरची खालीवर करून घेऊया. म्हणजे तेलाने थोडी झाकून ठेवूया. अशी बघा कशी इकडे तळली ना, अशी तळली पाहिजे ना. अशी खरपूस तळली ना चवीला छान लागते. म्हणून कमी गॅसवरच हे करायचे आणि झाकून वर पाणी ओतायचं ताटामध्ये. मग आता आपण थोडं पाणी ओतून घेतलेलं आहे. तर अजून थोडं ओतूया आणि हिला झाकून ठेवूया, म्हणजे ही चांगली शिजून निघेल. आता आपण एवढे शेंगदाणे भाजून घेतले होते. तर दररोजच्या दररोज शेंगदाणे भाजून जर आपण भाजीला वापरले ना, तर भाजीला चांगली चव येते. शेंगदाणे कुटून ठेवले ना, त्याची काही एवढी चव लागत नाही. म्हणून दररोज भाजून जर टाकले तर त्याची चव चांगली येते भाजीला. चला आता आपली मिरची कशी झाली आपण बघूया काढून. तर आपली मिरची अशी शिजलेली आहे आणि एकदम छान अशी मऊ लुसलुशीत शिजलेली आहे. आणि माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिमला मिरचीची डिश कशी वाटली हे कमेंट करा.